नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या विरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लाच प्रकरणी सहाय्यक अभियंत्यासह खासगी इस्मास 3 वर्ष सक्त मजुरी. शहर गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरीचे 4 गुन्हे उघडकीस. पंढरपुरातील लॉजवर छापा, देह विक्री करण्यासाठी आणलेल्या 4 महिलांची सुटका. नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी, रस्ता रोकोन करण्याचा इशारा. आणि सोलापूर ग्रामीणच्या 13 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. अकलूज मध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बंगल्यात चोरीच्या हेतूने शिरल्याच्या संशयावरून बेदम मारहाण झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह 8 जणांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी 2 अटक झाली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह इतरांचा पोलीस शोध घेत आहेत. अभिजित उत्तम किंगार, वय वर्ष 21, राहणार वाघोली, तालुका माळशिरस असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी स्वतः सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार धवलसिंह मोहिते पाटील, वय वर्ष 45 यांच्यासह गिरझणी गावचे माजी सरपंच सतीश संभाजी पालकर, वय 52, माजी सदस्य मयूर नवनाथ माने, वय 33, हिरा रामचंद्र खंडागळे, वय 30, राहणार महर्षी कॉलनी अकलूज आणि इतर अनोळखी 4 साथीदारांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा भारतीय दंड संहिता कलम 304, 324, 34 दाखल झाला आहे. यातील सतीश पालकर व मयूर माने यांना अटक झाली असता त्यांना 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मृत अभिजित केंगार हा गेल्या 18 जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर उशिरा भटकत धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतापगड बंगल्यात शिरला. तो चोरी करण्याच्या हेतूने बंगल्यात शिरल्याच्या संशयावरून त्याला पकडून जाड काठ्याने आणि लाथाबुक्याने बेदम मारहाण करण्यात आली. त्यात बेशुद्ध पडल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. लाच घेतल्याप्रकरणी महावितरण कंपनीतील सहाय्यक अभियंत्यासह एका खासगी इस्माला जिल्हा व सत्र न्यायाधीश YA राणे यांनी 3 वर्ष सक्त मजुरी व प्रत्येकी 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सहाय्यक अभियंता राचन्ना महादेवप्पा पाटील, वय वर्ष 55, राहणार मंत्री चंडकनगर, रूपा भवानी मंदिराजवळ भवानीपेठ व खासगी इसम चांद साहब बाबू पठाण, वय वर्ष 45, राहणार पान मंगरूळ, तालुका अक्कलकोट अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अक्कलकोट तालुक्यातील तडवळ गट नंबर 116 या शेतामध्ये 3 पोल व विजेचे तार बसवण्यासाठी फिर्यादीचे वडील गंगाधर कुंभार यांनी 18 नोव्हेंबर 2010 रोजी कोटेशन भरले होते. 2010 ते 14 डिसेंबर 2015 पर्यंत कोटेशनमध्ये नमूद असलेले पोल व वायरिंग बसवून देण्याबाबत वेळोवेळी विनंती केली असता पोल आले नसल्यावर सांगितले. सदरचे कोटेशन घेऊन फिर्यादी संतोष कुंभार हे दिनांक 11 डिसेंबर 2015 रोजी MSCB शाखा कार्यालय तडवळ येथील सहाय्यक अभियंता पाटील यांना ऑफिसमध्ये भेटले. तेव्हा त्यांनी कोटेशन पाहून काम करून देण्यासाठी 30,000 रुपयांची मागणी केली. परंतु फिर्यादीला लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधला. त्यानुसार सापळा लावण्यात आला. पाटील यांनी तक्रारदाराकडे 30,000 रुपयांची मागणी केली. तेव्हा तक्रारदाराने रक्कम कमी करण्याची विनंती केली असता 25,000 रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर त्यातील टोकन रक्कम म्हणून 5,000 रुपये आत्ताच घेऊन येण्यास सांगितले. ही रक्कम खासगी इसम पठाण यांच्याकडे देण्यास सांगितली. त्यानुसार तडवळ येथील वीज वितरण कंपनीच्या शाखा कार्यालयाच्या फाटकासमोर पठाण यांच्यामार्फत 5,000 रुपये स्वीकारले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जवादवाड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. कोर्ट पैरवी म्हणून संतोष नरोटे यांनी काम पाहिले. या खटल्यात सरकारतर्फे 4 साक्षीदार तपासण्यात आले. शहर गुन्हे शाखेने दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. 1,10,000च्या 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. फौजदार अल्फा शेख व पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे, सुभाष मुंढे, भारत पाटील, सैफन सय्यद हे गस्त घालत असताना साठे यांना माहिती मिळाली की एक जण चोरीची मोटरसायकल घेऊन एका ठिकाणी थांबला आहे. पथकाने रोहित रमेश साळुंके, वय वर्ष 26, राहणार कल्याणनगर, भाग 3, आसरा यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून कन्ना चौक, गड्डा यात्रेतील हरिभाई देवकर शाळा व हिरज, तालुका उत्तर सोलापूर या 3 ठिकाणाहून मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे पोलीस अंमलदार भारत पाटील
यांना मिळालेल्या माहितीवरून पथकाने आनंद अशोक मेत्रे वय वर्ष 19 राहणार व्यंकटेश नगर MIDC यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याच्या ताब्यातील एक मोटरसायकल व्यंकटेश नगर येथून चोरी केल्याचे कबूल केले. अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेने 4 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 1,10,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील एका लॉजवर पोलिसांनी अचानक छापा टाकून देह विक्री करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या 4 महिलांची शनिवारी सुटका केली आहे. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीप्रमाणे उषा बापू आलदर वय वर्ष 29 राहणार प्रतिभाताई नगर पंढरपूर, मूळ राहणार आंधळगाव तालुका मंगळवेढा, युवराज शंकर पवार, वर्षा युवराज पवार दोघेजण राहणार हॉटेल विशालच्या मागे सद्गुरू मंगल कार्यालयाजवळ वाखरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी हॉटेल विशालच्या मागील बाजूस खोल्या बांधल्या आहेत. त्या खोल्यांना लॉज करता परवानगी नाही. त्या खोल्यांचा लॉजप्रमाणे वापर सुरू केला आहे. तसेच त्या ठिकाणी 4 महिला स्वतःच्या फायद्याकरता हॉटेल विशालच्या मागील लॉजमध्ये आणून त्यांना थांबवून ठेवून आश्रय देऊ देह विक्री व्यवसाय करता ग्राहक म्हणून होते. त्या महिलांकडून वेश्या व्यवसाय करून त्या कमाईवर उदरनिर्वाह करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता सार्वजनिक ठिकाणाच्या आसपास देह विक्री चालवित असताना मिळून आले. म्हणून त्या तिघांविरुद्ध सरकारतर्फे भारतीय दंडविधान कलम 370 34 सह अनैतिक व्यापार अधिनियम सन 1956 चे कलम 3, 4, 5, 6, 7 प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम वडणे यांनी फिर्याद दिली आहे. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे आणि पंढरपूर बंधाऱ्यालगतच्या गावामध्ये फक्त 2 तास विद्युत पुरवठा केला जात आहे. या गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करा, तसेच सरकारमार्फत दिले जाणारे दुधाचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन पुकारले आहे. मागण्या मान्य न झाल्यास येथील भटुंबरे चौकात दिनांक 25 जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या महिन्यात भीमा नदीच्या पात्रात सोलापूर, पंढरपूर आणि इतर गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले. यावेळी पाटबंधारे विभागाने पुढील आदेश होईपर्यंत नदीकाठच्या गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरण विभागास दिले होते. आता नदीचे पाणी औज बंधारपर्यंत पोहोचले आहे. कर्नाटक सरकारने येथे 22 तास वीज पुरवली आहे. नदीचे पाणी पोहोचून 8 दिवसांचा कालावधी उलटला तरी गुरसाळे आणि पंढरपूर बंधाऱ्यालगतच्या गावांचा वीज पुरवठा फक्त 2 तासच सुरू आहे. याचा निषेध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन अटकळे यांनी केला आहे. गुरसाळे आणि पंढरपूर बंधाऱ्यालगत गुरसाळे, कवठाळी, शिरढोण, चिंचोली, बोसे, भटुंबरे, इसबावी आदी गावे येतात. या गावातील शेतकऱ्यांचे विजेपासून हाल सुरू आहेत. शेतातील पिके यांच्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 13 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक सर देशपांडे यांच्या आदेशाने 13 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम माणिकराव गुंजवटे यांची बदली पंढरपूर मंदिर सुरक्षा, अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा, कुर्डवाडीचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांची बदली मानव संसाधन व कल्याण शाखा पंढरपूर, मंदिर सुरक्षाचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांची बदली जिल्हा विशेष शाखा, बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची बदली बार्शी शहर पोलीस ठाणे या ठिकाणी करण्यात आली आहे. माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांची बदली अक्कलकोट उत्तर सोलापूर पोलीस ठाण्याचे बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांची बदली नियंत्रण कक्ष, माढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांची बदली सांगोला पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांची बदली वैराग पोलीस ठाणे, मानव संसाधन व कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके यांची बदली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, जिल्हा विशेष सेवा शाखाचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांची बदली जिल्हा वाहतूक शाखा व पंढरपूर मंदिर सुरक्षाचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांची बदली कुर्डवाडी पोलीस ठाणे येथे झाली आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.